एक अतिशय प्राचीन मंदिर आणि याच मंदिराचा पूर्ण गाभारा पाण्याने व्यापलेला असे आश्चर्यथक्क करणारे मंदिर. नमस्कार, मी कृष्ण सावंत एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर आपण आलो आहे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात असणारी नागनाथवाडी या ठिकाणी एक प्राचीन असं शिवमंदिर आहे. या ठिकाणी आपण आलेलो आहे. तर माझ्या पाठीमागील बाजूस आपण पाहू शकता की या ठिकाणी एक शिवमंदिर आहे प्राचीन. आणि या मंदिराची एक खासियत आहे की या मंदिराच्या शिवलिंगामधून म्हणजे मुख्य जे शिवलिंग आहे त्या शिवलिंगातून सतत जलप्रवाह वाहत असतो. तर अतिशय सुंदर असं आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये असलेलं हे शिवमंदिर आज आपण पाहणार आहोत. तर हे मंदिर कसं आहे ते देखील पाहू. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात असणारे नागनाथवाडी हे गाव आहे. हे गाव पुशेगावपासून अगदी जवळच्या अंतरावरती असलेलं हे गाव आहे. या गावामध्ये नागनाथांचे एक प्राचीन असे मंदिर आहे. हे मंदिराची रचना अतिशय सुंदर आणि पाहण्याजोग्य आहे. सध्या मंडळी मार्च महिना सुरू झाला आहे. मार्च महिना म्हणजेच उन्हाळ्याची सुरुवात. या काळामध्ये पाण्याची क्षमता अतिशय मोठ्या प्रमाणावर कमी होत असते. तर अशा काळामध्ये एखाद्या मंदिराचा गाभारा पाण्याने भरलेला आपल्याला क्वचितच पाहायला मिळत असेल. तर असेच एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आणि आश्चर्यचकित करणारे हे मंदिर आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मंदिरामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. तर समोरील बाजूस आपल्याला प्रवेशद्वार पाहायला मिळते. प्रवेशद्वाराच्याच आजूबाजूला आपल्याला अनेक प्राचीन मूर्ती पाहायला मिळतात. तसेच छोटेसे शिवलिंग आणि प्राचीन दगड देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि अकल्पित अशा मूर्ती देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. प्रवेशद्वारातून आतमध्ये प्रवेश करताच आपल्याला नंदी मंडपाचे दर्शन होते. मंडपामध्ये आपल्याला एकंदरीत 3 नंदी पाहायला मिळतात. त्याच्या शेजारी एक छोटासा एक नंदी पाहायला मिळतो. शेजारीच खूप मोठे असे चिंचेचे झाड देखील या ठिकाणी पाहायला मिळते. या मंदिराची आणखीन एक वैशिष्ट्य आहे. या मंदिराला सभामंडप देखील नाही. इथून काही पायऱ्या खाली गेल्यानंतर आपल्याला शिवलिंगाचे दर्शन होते. तर या शिवलिंगातून सतत जलप्रवाह वाहत असतो. तर हे आपण पाहूया. या पायऱ्या उतरून आपण खाली आल्यानंतर आपण या ठिकाणी अतिशय प्राचीन असणाऱ्या काही देवदेवतांच्या मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तसेच समोरील बाजूस आपण पाहिले की आपल्याला मंदिराचा मुख्य गाभारा लगेच पाहायला मिळतो. या ठिकाणी आपल्याला अतिशय प्राचीन असे गर्भगृह दर्शन होते. तर या ठिकाणी आपल्याला समोरच आपण पाहू शकता की अतिशय समोर संपूर्ण गाभारा हा पाण्याने आपल्याला पाहायला मिळतोय. तर आपण या ठिकाणी पाहू शकता की संपूर्ण गाभारा जो आहे तो पूर्ण पाण्याने भरलेला आहे. तर या शिवलिंगातून आत्ता सध्या मार्च महिना चालू असून सुद्धा देखील या ठिकाणी संपूर्ण पाण्याने आपल्याला पाहायला मिळतो. तर आपण हा पाहू शकता अतिशय प्राचीन असं हे मंदिर असं हे आहे. हे मंदिर आहे नागनाथाचे मंदिर म्हणजे नागनाथवाडी खटाव तालुक्यातील म्हणजे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात असणारे हे नागनाथवाडीचे हे प्राचीन असं हे मंदिर आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकता की या ठिकाणी संपूर्ण गाभारा आता मार्च महिना सुरू असून देखील या गाभाऱ्याचा संपूर्ण हे पाहू शकता की संपूर्ण गाभारा पाण्याने भरलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला जर दर्शन करण्यासाठी जर यायचं असेल मंडळी तर या ठिकाणी आपल्याला प्रत्येक सोमवारी या ठिकाणी पाणी लावून मोटर म्हणजे पाणी काढलं जातं मोटर लावून. तर या ठिकाणी तुम्ही दर्शनासाठी येऊ शकता. त्यावेळेस आपल्याला मुख्य शिवलिंगाचे दर्शन आपल्याला होते. तर सध्या आता आपण या ठिकाणी पाहू शकता
की आज आपल्याला पायऱ्या उतरून खाली जाता येत नाही. पुढे आल्यानंतर आपल्याला काही पायऱ्या देखील पाहायला मिळतात. तर या पायऱ्यातून खाली उतरून गेले की आपल्याला शिवलिंग मुक्ती शिवलिंगाचे दर्शन खाली होते. तर या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की जी मुक्ती शिवलिंगाच्या मध्यभागातून म्हणजे बाजूला जी शिंकळ असते त्या शिंकळीमधून पाणी शिवलिंगातून वरती येत असते. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी दर्शनासाठी जर यायचं असेल तर आवर्जून आपण या ठिकाणी फक्त सोमवार काढून या, म्हणजे ज्या दिवशी की जेणेकरून तुम्हाला या शिवलिंगातून जे पाणी बाहेर पडते ते पाणी आपल्याला पाहायला भेटेल. आपण दर्शन करून बाहेर आलो ते, तर हे माझ्या पाठीमागच्या बाजूला आहे. हे एकदम एक साधारणपणे 30 ते 40 फूट खोल असेल. तर या अंतरावरती हे खाली आहे. तर हे पाठीमागे आपण पाहू शकता. इथूनच वरती आलो, त्या ठिकाणाहून आपण दर्शन घेतलेलं आहे. हे पाहू शकता. सुरुवातीला इथं बाजूला 2 गणेशांच्या मूर्त्या आहेत, हे पाहू शकता. त्याच्या समोरील बाजूस आपल्याला 3 नंदी पाहायला मिळतात. त्याच्या शेजारी एक अजून छोटा एक नंदी पाहायला मिळतोय. याच्यावरती हनुमंतरायाची छोटीशी मूर्ती आणि श्री गणेशांची देखील छोटीशी मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी ज्या काही मूर्ती आहेत या मूर्ती आपल्याला माहिती नाहीत या मूर्ती कशाच्या आहेत ते. याच्या बाजूला देखील आणखीन काही मूर्ती आहेत, त्या देखील आपण पाहू शकता. समोर एक छोटं शिवलिंग आहे. शेजारी अनेक छोटे मोठे आहेत. तर या ठिकाणी समोरील बाजूस आपण पाहू शकता. हे अतिशय प्राचीन असं असणारे हे शिवमंदिर आहे. हे समोरील बाजूस आपण पाहू शकता. आणि वरती देवाचे सिंहासन देखील आहे. या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती यात्रा भरते. त्याप्रमाणे महाशिवरात्रीला देखील खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी उत्सव असतो. पाठीमागे आपल्याला समोरच्या बाजूस दत्त मंदिर पाहायला मिळते. तर हे देखील आपण पाहू शकता. या ठिकाणी छोटीशी आणखी एक मूर्ती आपल्याला पाहायला मिळते, हे देखील आपण पाहू शकता. मंदिराची रचना देखील अतिशय सुंदर आहे. मंदिराच्या पाठीमागील बाजूस आपल्याला एक सतीशिळा पाहायला मिळते. शेजारीच एक नागदेवतेचं सुंदर असं शिल्प देखील पाहायला मिळते. त्याच्या शेजारी एक सतीशिळा देखील आहे, हे आपण पाहू शकता. तर संपूर्णपणे हा मंदिराचा परिसर जो आपण पाहत आहे तर अतिशय सुंदर असा आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये असलेले एक गाव आहे. तर हे आपण पाहू शकता. समोरील बाजूस एक आपल्याला सुंदर अशी रचना पाहायला मिळेल. या रचनेमध्येच एक छोटंसं शिवलिंग आणि पाहायला मिळालंय, तर ते आपण पाहू शकता. नागनाथ मंदिराचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की जरूर कमेंट करून सांगा. हर हर महादेव. अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे. आपण जरी कधी खटावबा तालुक्यात आलात तर नागनाथवाडीला जरूर या. अतिशय सुंदर आणि प्राचीन मंदिर आहे. या मंदिराला आपण देखील जरूर भेट द्या. अतिशय प्राचीन असणारं हे मंदिर आहे आणि सुंदर आणि खूप असं निसर्गरम्य वातावरणामध्ये असलेलं हे मंदिर आहे. तर या ठिकाणी आपण जरूर या. तर धन्यवाद. भेटूया पुन्हा एखाद्या अशाच नवीन व्हिडिओ. तोपर्यंत जय शिवराय.